वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अगतंत्र पेपरमधला गरविष आणि दुषिविष. आता हे जे गरविष आणि दुषिविष आहे मित्रांनो, याच्यावर एक फिक्स, एक LQ आणि किंवा एक SQ फिक्स येते. तर हे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. 15 मार्क हातातून घालू नका. तर अशा पद्धतीने हे गरविष आणि दुषिविष आहे. तर आता आपण याची सुरुवात करू. व्हिडिओ चालू होण्याच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओला कोणताही पार्ट स्किप करत जाऊ नका. सगळे NCISM-नुसारच आपण पॉईंट्स घेत आहोत आणि याची जी नोट्स आहे मी ती ॲज इट इज दिलेली आहे. तर याच्या आपण चालू करूया. तर याच्यामध्ये येते गरविष. आता गरविष याचा जर सांकेतिक शब्द जर बघितला, गर म्हणजे एखादे आहार पदार्थ गिळण्यायोग्य, म्हणजे आपण गिळण्यायोग्य असे आहार पदार्थ देतो, त्याला गर असे म्हणतात. आता याचा आपल्याला विष बनवायचे समजा. आता गरविष जर समजा याचा सांकेतिक शब्द जर बघितला तर आहाराच्या पदार्थाच्या माध्यमातून जे विष दिले जाते त्याला गरविष असे म्हणतात. आता याच्यासाठीच चरक चिकित्सा स्थानमधून श्लोक आलेले आहे. तर ते श्लोक बघूया. तर ते श्लोक असं म्हणतो की गर संयोगजम चान्य दगर संज्ञकम गदप्रदम कालांतर विपाकितवान तदाशु हरत्यसून. गर संयोगम म्हणजे आहाराच्या संयोगासोबत अन्य संध्यगम म्हणजे आहाराच्या माध्यमातून गदप्रदम दिला जातो, म्हणजे हा गरविष दिला जातो आणि तो शरीरामध्ये जाऊन धातूंना विषम करत असतो आणि क्षतप्रबन धातूंना करून नंतर ते शरीरामध्ये वेदना उत्पन्न करतो आणि हा लवकर पसरत नाही, परंतु दमानं पसरून ते शरीरामध्ये विष उत्पन्न करतो. अशी या श्लोकातून सांगण्याचा उद्देश होता. पुन्हा एकदा आपण बघूया. तर गरविष जे आहे ते आपण गिळण्यायोग्य किंवा आहाराच्या माध्यमातून दिलं जातो, म्हणून त्याला गर असे म्हणतात. आता हे जे गरविष आहे मित्रांनो, यालाच कृत्रिम विष असे म्हणतात. आता हे जे कृत्रिम विष आहे हे विषाक्त आहाराद्वारे किंवा जास्त प्रमाणामध्ये आहार दिलेला असेल त्याच्यामध्ये मिसळून देतात आणि किंवा त्याच्यासाठी आपण पदार्थ एकमेकात मिसळून तयार होते ते शरीरात काय करतात, मग नंतर ते शरीरामध्ये धातूंना दूषित करतात आणि मग नंतर ते धातूंना दूषित केल्यामुळे धातूंचा क्षय होतो आणि त्यामुळे हळूहळू शरीरामध्ये तो पसरतो आणि मृत्यू होतो. अशा पद्धतीनं हा गरविषाची व्याख्या सांगितलेली आहे आणि हे गरविष अशा पद्धतीनं माध्यमातून दिले जाते. तर आता हे झालं गरविष म्हणजे काय. आता याच्यासमोर पॉईंट येते ते म्हणजे गरविषाचे प्रकार. आता गरविषाचे प्रकार हे आपल्याला चरकांनी 2 प्रकार सांगितलेले. पहिला प्रकार आहे ते म्हणजे निर्विष द्रव्य संयोग कृतम. निर्विष द्रव्य संयोग कृतम म्हणजे काय की आपण हे गरविष असे द्रव्यासोबत देतो जे विष नसतात, जे पदार्थ विष नसतात त्या द्रव्यासोबत आपण हे गरविष दिले जातो. त्यालाच निर्विष द्रव्य संयोग कृतम असे म्हणतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे सविष द्रव्य संयोग कृतम, म्हणजे जे ऑलरेडी विष आहेत आणि त्याच्यासोबत आपण गरविष देतो त्याला आपण सर्विष द्रव्य संयोग कृतम असे म्हणतो. अशा पद्धतीने हे 2 होते, निर्विष द्रव्य संयोग कृतम आणि सविष द्रव्य संयोग कृतम. अशा पद्धतीने हे 2 प्रकारे त्याचे टाईप्स होते. आता त्याच्या समोर जर बघितले मित्रांनो तर गरविषाचे स्वरूप सांगितलेले. तर याच्यासाठी वाग्भटांनी आपल्याला श्लोकाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला. तर ते श्लोक बघूया. तर ते श्लोक असं आहे की अंगशलम विरुद्ध अभिभस्मान विषाण च अल्पवीर्याना योगो गर इति स्मृती. अष्टांग हृदय उत्तरस्थान 35 मधून आलेले की वेगवेगळ्या प्राण्यांच्या जे मल उत्पन्न होते किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या विरुद्ध औषध भस्म सेवन केल्यामुळे किंवा अल्पवीर्याच्या विषाला गरविष असे म्हणतात. वाग्भट आपल्याला असे सांगत आहेत की वेगवेगळे जे प्राणी आहेत त्यांचे द्वारे जर समजा आता आपण त्यांचे मल जर बघितले आणि ते मल जर समजा आहाराच्या माध्यमातून दिले तर ते गरविष उत्पन्न करू शकतो. किंवा विरुद्ध आहार एखादा घेतला आणि त्याला आपण गरविषासोबत जर आहाराद्वारे जर दिलं तर त्याच्यातून सुद्धा गरविष उत्पन्न होतो, हा त्यांनी सांगितलेले. आता त्या काळी काय करायचं,
त्या काळी राजे लोकाचे जे समजा शत्रू असायचे ते काय करायचे, आहाराच्या माध्यमातूनच विष उत्पन्न करून असे गरविष द्यायचे. आणि त्याच्यासाठी काय करायचे, मग राजा सेवकद्वारे काय करायचं, त्याची आधी टेस्टिंग करायला लावायचे आहाराची, म्हणजे आहार नीट आहे. आणि मग आहार जर नीट असला तरच मग राजा सेवन करायचे. आणि जर समजा एखादं मधात टपकलं मग ते आहार बंद करायचे. अशा पद्धतीने त्यांनी आधी परीक्षा केली जात असे. तर त्याच्यानंतर अल्पवीर्यवाल्या विषाला समजा अल्पवीर्यवाला विष आहे तर त्याच्यासुद्धा माध्यमातून आपल्याला गरविष दिलं जातं. अशा पद्धतीने हे गरविषाचे स्वरूप होते मित्रांनो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे इथपर्यंत समजलं का. आता त्याच्यासमोर येते ते म्हणजे गरविषाचा प्रयोग. आता आपण गरविषाचा कोणत्याद्वारे प्रयोग करू शकतो तर त्याच्यासाठी सुद्धा श्लोक दिलेले, तर ते श्लोक बघूया. सौभाग्यार्थ स्त्रिया स्वेदर जोना अंगजान मलान शत्रुप्रयुक्ताश्च गरान प्रयश्च अंतर मिश्रितान. चरक चिकित्सास्थान 23-233 याच्यातून हा श्लोक आलेला आहे. तर ते म्हणतात सौभाग्य प्राप्तीच्या आशेने स्त्रिया आपल्या घाम किंवा आपल्या रज किंवा आपल्या मळद्वारे ते गरविष ते दोष उत्पन्न करतात. त्यालाच आपण गरविष असं म्हणतो. म्हणजे काय करतात की सौभाग्य प्राप्तीच्या आशेने जे स्त्रिया आहेत ते आपल्या घाम किंवा रज किंवा अंगावरचा मळ हे भोजन वगैरेमध्ये मिक्स करून त्यांना काय करतात, आपल्या पतीला किंवा प्रियकराला वशीभूत करतात. पतीला किंवा प्रियकराला. तर लक्षात राहू द्या मित्रांनो. तर स्टे सेफ. ओके आहे की नाही. तर अशा पद्धतीने ते आधी काय करायचे की गरविषाचा उपयोग सौभाग्य प्राप्तीच्या आधी पूर्वी काळामध्ये स्त्रिया करीत असत. आता हे जे होते हे त्या काळामध्ये खास करून विष करण्याच्याद्वारे केले जात असत किंवा त्या काळामध्ये जे अंधविश्वास होते त्याच्यामुळे होत असत. म्हणून त्यांनी सांगितलेले की स्त्री अशा प्रकारचे आचरण जे करायचे ते कशामुळे करायचे तर हे अज्ञानामुळे, म्हणजे त्यांना ज्ञान नसल्यामुळे हे अज्ञानामुळे ते करायचे. त्याच्यानंतर ते सांगतात की तत्कालीन अंधविश्वास, आणि त्या काळामध्ये अंधविश्वास खूप होता की अंधविश्वासामुळे मग ते काय करायचे एखाद्या भोजनामध्ये किंवा आहारामध्ये ते मिक्स करून मग संपवून टाकायचे. तर तशा पद्धतीने ते गरविषाचा उपयोग करायचे. नंतर चुकीच्या धारणा अजून प्रचलित झाल्या होत्या त्या काळामध्ये. मग चुकीच्या धारणा असतात आणि त्या चुकीच्या धारणामुळेच असे विष प्रकारचे अन्न ते मिक्स करून द्यायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्राचीन काळी विष करण्याचा अशाच प्रकारे उपयोग होत होता. तर ते काय करायचे मग ते त्यांच्याद्वारे वाईट कर्मे करून त्यांना कर्मे करून विष द्यायला लावायचे. अशा पद्धतीने हे विष करण्याचे ते माध्यमाद्वारे ते विष उत्पन्न करायला लावायचे. आता हे जे विषकर्ण आहे मित्रांनो, तुम्ही भूलभुलैया 2 पिक्चर बघितला असेल. आता त्या मूवीमध्ये ते अन्नाद्वारेच ती त्याला वशीकरण करते आणि ते वशीकरण केल्याच्या नंतर त्याच्यावर ब्लॅक मॅजिक होतात आणि तसं ब्लॅक मॅजिक झाल्यावर मग नंतर तुम्ही बघितलंच असेल समोर काय होतं आहे की नाही. तर त्याच्यामुळे ते गाणं बनलेलं आहे, आम्ही जे तुम्हा शुधू जे तुम्हा आम्ही जे तुम्हा. तर ते गाणं लक्षात राहू द्या आहे की नाही. तर त्याच्याबरोबर काही खायच्या आधी काय काय करायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगितलं आहे की नाही. तर आता त्याच्यासमोर नेक्स्ट येते ते म्हणजे गरविषाचे लक्षणं सांगितलेत. आता हे जे गरविषाचे लक्षणं आहेत मित्रांनो याच्यासाठी सुद्धा श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. तर तैस्यात्त पांडू कृशो अल्प निगरस्य उपजायते. वेगवेगळ्या प्रकारचे गरविषाचं जर समजा आपण शरीरामध्ये सेवन केलं तर त्याच्यामुळं शरीरामध्ये पांडुवर्ण कृश होते, जठराग्नी मंद होते आणि हृदयाची गती वाढते. त्यासोबतच पोटसुद्धा फुगते. जठर अग्नी दोष यक्ष्मा गुल्मक्षय ज्वर एव विदस्य चासस्य व्याधे लिंगाने दर्शयत. म्हणजे याच्यामुळं काय होते, याच्यामुळं जठराग्नी मंद होते, हृदयाची गती वाढते आणि त्याच्यामुळं काय होते पोट फुगते. हा श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला. नंतर काय होते एव विदस्य चानस्य व्याघे लिंगाने दर्शयेत. म्हणजे अनेक प्रकारच्या उदर विकारांनी ग्रस्त होते, उदरभागी अनेक प्रकारचे रोगग्रस्त होतात असं त्यांनी सांगितलेलं. नंतर त्यांनी श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की स्वप्ने माजर गोमय व्यालान सनकुलान कपिन प्राय पश्यती नद्यादी कृष्णाश्च स्वप्नवित. म्हणजे अशा माणसामध्ये काय होतं माहिती आहे का, मांजर, वाघ, अस्वल
त्याच्यानंतर कोरडी नदी, अशी प्रकारची स्वप्ने त्यांच्या स्वप्ने निर्माण होतात. त्याच्यासोबतच नंतर ते म्हणतात की कालश्च गौरमादमान स्वप्ने गौरश्च कालकम विकर्ण नासिकम वापी प्रबदेश हित समज. म्हणजे जागृत अवस्थेत असले तरी ते स्वतःची इंद्रिय आपले कामे करत नाहीत असे त्यांना वाटते आणि त्याच्यामुळे मन आणि शरीर हे दोन्ही विकृत होतं असं त्यांनी सांगितलेले श्लोक आहे. पुन्हा एकदा नीट व्यवस्थित एकदा बघू आपण की याचे जे लक्षणं आहेत मित्रांनो ते काय सांगतात की ते म्हणतात की शरीर पांडुवर्ण होते, शरीरामध्ये कसं होते पांडुवर्ण पिवळपणा होते. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगतात की शरीर कृश होते, एकदम पातळ होऊन जाते याचा समजा गर्विष सेवन केल्यावर. आता त्याच्यानंतर ते म्हणतात की जठराग्नी ही मंद होते. नंतर ते म्हणतात की हृदयाची गती वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, ठीक आहे ना, ऑब्विसली वाढणारच. त्याच्यानंतर पोट फुगून जातो. त्याच्यानंतर हातापायावर सूज येते, हे लक्षणे त्यांनी सांगितली. नंतर ते अनेक प्रकारे उदर विकाराने ग्रस्त होतो, म्हणजे उदरभागी अनेक प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की अशा माणसामध्ये ग्रहणी, यक्ष्मा, गुल्म, धातुक्षय, ज्वर इत्यादी रोग प्रकार होण्याची शक्यता असते. म्हणजे ग्रहणी रोग होण्याची शक्यता असते, यक्ष्मा, गुल्म, धातुक्षय. आता धातुक्षय तर ऑब्विसली होणार कारण की ते गर्विष सेवन करणार आणि प्रत्येक धातूंची ती झीज करत राहतो. त्याच्यानंतर ते म्हणतात की मांजर, वाघ, अस्वल, मुंगूस, माकड, वन्य पक्षी, कोरडी नदी अशी अशुभ स्वप्ने त्याच्या स्वप्नामध्ये येतात. त्याच्यानंतर स्वतःला कान नाक विहीन समजतो, म्हणजे काही कर्मे करत नाहीत असे समजतो. आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलं की शरीर आणि मन दोन्ही विकृत होतात असं त्यांनी या लक्षणे गर्विषाचे आपण सेवन जर केले तर अशा प्रकारचे हे लक्षणे उत्पन्न होतात हे त्यांनी सांगितलेले. आता इथपर्यंत समजलं का? आता त्याच्या समोर आहे ते आपण बघूया. तर आता समोर येते ते म्हणजे गर्विषाची चिकित्सा सांगितलेली. आता गर्विषाची चिकित्सा करण्याच्या पूर्वी गर्विष आपल्याला आता त्याचे लक्षणं बघितली आपण, तर आता त्याच्या चिकित्सा कशा प्रकारचे करायचे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे जे गर्विष असते मित्रांनो हे म्हणजे आहाराच्या माध्यमातून दिलेला जातो. आता हे कसं कोणता गर्विष असतो हे ते वैद्याला माहीत नसते, परंतु आणि हे जे व्यक्ती आहे रुग्ण आहे त्याला पण माहिती नसते की ती कोणी दिले किंवा कोणत्या माध्यमातून दिलेले. तर आता याच्यासाठी एक श्लोक सांगितलेले तर ते श्लोक बघूया. तर श्लोक असे आहे की तम वेक्षम भिषग प्राज्ञम प्रश्चेत की कैम कदा सह जगद भीतवा आग्नेयाशु प्रदद्यात वमन भिषग. वैद्याने रुग्णास विचारायचे की तू केव्हा कोणाबरोबर आणि कोणास दिले, या सगळ्या गोष्टी समजल्यावर वैद्याने ताबडतोब वमन करायला लावायचं असं त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे गर्विष असते मित्रांनो हे आहाराच्या माध्यमातून दिले जाते. आता जे क्वॅक्स लोक असतात जे की ढोंगी वैद्य असतात ते काय करतात की पेशंट आले, आले आता त्यांना काय करू आपण, आता त्यांना आपण विषाची चिकित्सा करू आणि कोणतेही ते आहार द्रव्य देतात आणि त्यांची चिकित्सा सफल होत नाही आणि त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. तर अशा स्थितीमध्ये रुग्णाने हे जे म्हणजे सुशील वैद्य आहेत, जे चिकित्सक चांगल्या प्रकारचे आपल्या आचरणाने ज्ञानी वैद्य आहेत त्यांच्याद्वारेच त्यांची चिकित्सा केली पाहिजे. तर आता हे जे वैद्य असतात हे काय करतात, रुग्णास तुला हे जे आहार दिलेले आहेत ते तुला कोणी दिले, ते केव्हा दिले आणि त्याच्यासोबतच कोणाबरोबर आणि काय खाल्ले या सर्व प्रश्न विनिमय करून नंतर ते वमन करायला लावतात रुग्णास. अशा पद्धतीने हा त्यांनी पहिले सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर ते नेक्स्ट स्टेप ते म्हणतात की सुवर्ण ताम्र भस्माचा प्रयोग करण्याचं सांगितलेलं आहे. आता याच्यासाठी सुद्धा श्लोक आहे ते श्लोक बघूया आपण. तर सूक्ष्म ताम्र रज स्तमय सक्षोद्र हद विशोधनम शुद्धे हृदय तत शान हेमचूर्णस्य दापयत हेम सर्व विष्णापयशु गरश्च विनयाश्चते न सज्जते हेपांशु विद प्रदादल्बे अल्बुत. चरक चिकित्सास्थानमधून हा श्लोक आलेला आहे की या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे स्वर्ण ताम्र आहे ते स्वर्ण ताम्राचा आपण भस्माचा उपयोग करून या गर्विषाची चिकित्सा केली जाते. आता ती कशा पद्धतीने होते ते आपण बघूया. तर ते जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये जे रुग्ण आहे त्याला वमन करायला लावायचं आणि नंतर त्याला काय करायचं, वमन केल्याच्या नंतर त्याचं हृदय शुद्ध होईल. आता हृदय शुद्ध झाल्याच्या नंतर
त्याला काय करायचं, सुवर्ण ताम्राचं अशुद्ध तांब्याचे चूर्ण हे मधाबरोबर त्याला चाटवायला द्यायचं. अशुद्ध तांब्याचे चूर्ण मधाबरोबर त्याला चाटवायला द्यायचे आणि त्याच्यामुळं काय होणार, त्याच्यामुळं वमन होणार आणि हृदय शुद्ध होणार. आता हे जे हृदय शुद्ध झाले मित्रांनो, याच्यामुळं काय होणार, एक शान, आता शान हे 3 ते 4 ग्राम असते, एवढं लक्षात राहू द्या. एक शान सुवर्ण चूर्ण मधाबरोबर त्याला चाटवायलाच द्यायचे. मग ते चाटून त्याच्यामुळं काय होणार, सगळ्या प्रकारचे विष आणि गरविषाचा त्याच्यामुळं नाश होणार. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. याच्यासाठी काय करायचं, पहिलं रुग्णाला काय करायचं की वमन करण्यासाठी अशुद्ध तांब्याची चूर्ण त्याला मधाबरोबर चाटवायला द्यायची. त्याच्यामुळं हृदय शुद्ध होईल आणि वमन होईल. आता वमन झाल्याच्यामुळं काय होणार, हृदय शुद्ध होणार आणि मग त्याला काय करायचं, एक शान 3 ते 4 ग्राम शुद्ध सुवर्ण चूर्णाचा उपयोग करायचा आणि त्याच्यामुळं काय होणार, सगळ्या प्रकारचे विष आणि गरविषाचा नाश होणार. आता याची जर समजा उपद्रव निर्माण झाले, जसे की आरुची किंवा मंद अग्नी निर्माण झाली, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की मध, मुरवा, मूर्छ, तगर, पिपळी, मासरस, गरम पाणी याच्यासोबत त्यांना काय करायचं, गरम पाणी मासरसासोबत त्यांना द्यायला लावायचं. हे जे उपद्रव झाले, कोणते उपद्रव, आरुची आणि मंद अग्नी. त्याच्यानंतर उपद्रव जर समजा तृष्णा, कास, श्वासिका, ज्वर जर झालं, तर त्याच्यामध्ये काय करायचं, घृत आणि त्रिफळाला सोबत काय करायचं, मकोईची भाजी द्यायला लावायची किंवा भारंगी किंवा सुंठीचा काढा हे थंड करून मधासोबत द्यायला लावायचं. आणि त्वचा विकारामध्ये प्रियंगू, वसा, चंदनाचा लेप करायला लावायचं. ओजक्षय जर झाला तर ओजक्षयामध्ये त्यांनी सांगितलेलं की मंजिष्ठा, अपमार्ग, हळद, पिंपळी, चंदनाची उडणी लावायला लावायचं. दूध आणि घृताचे यथेष्ट पान करायला लावायचं. अशा पद्धतीने त्यांनी या उपद्रवाची चिकित्सा सांगितलेली आहे. आणि नंतर त्यांनी तिसरी एक चिकित्सा सांगितलेली, ते म्हणजे की नागदंत्यादी घृत. नागदंत्यादी घृत ही फार महत्त्वाची चिकित्सा आहे, लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की घृत घ्यायचं. आता हे जे घृत आहे मित्रांनो, हे म्हशीच्या दुधापासून बनवलेलं घृत पाहिजे. हे घृतासोबत त्यांनी काय करायचं, नागदंती, त्रिवृत्त, दंती आणि स्नुईपय, मदनफळ आणि एक आडक गोमूत्र घ्यायचं. यांना मिक्स करून यांचं जर समजा आपण चिकित्सेमध्ये जर उपयोग केला तर सर्प, लुता, विष, कीट नाश या सर्व व्याधींना तो नाश करू शकतो. म्हणून या नाग दंत्यादी घृताचा खास करून उपयोग होतो. तर अशा पद्धतीने ही चिकित्सा आहे. आय होप की तुम्हाला ही समजली असेल. आता याच्यासमोर आपल्याला NCSMने काही पॉईंट्स सांगितले, तर ते पॉईंट्स आपण बघूया, आहे ना. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर कंटेम्पररी ॲस्पेक्ट्स ऑफ गरविश. कंटेम्पररी ॲस्पेक्ट कोणते तर गरविशाचे त्यांनी सांगितलेले. तर बाय लुकिंग ॲट गरविश इट इज अ स्क्लेप्टिकल अँड सुपरस्टिशियस असं त्यांनी सांगितलेले. म्हणजे ते स्क्लेप्टिकल्स आहेत आणि सुपरस्टिशियस आहेत. जर समजा आपण गरविश हे जे काही आहे हे स्थावर आणि जंगम विषापेक्षा वेगळे द्रव्य आहेत. आता ह्या गरविशामध्ये आपण औषधी द्रव्याचा बरोबर आपण संयोग करतो. आता म्हणून याचं गरविशाचा आपण आहारामाध्यमातून आपण त्यांना दिलं जातो आणि त्याच्यामुळं ते विष उत्पन्न करते असं त्यांनी कंटेम्पररी सोर्सेस सांगितले. तर त्यांचे आता तेच चक्रपाणी असे म्हणतात की गरविश जर समजा आपण सेवन केलं तर गरविश हे सर्विष आणि निर्विष द्रव्य यांचा कॉम्बिनेशन आहे. म्हणजे या दोघांचं सर्विष आणि निर्विष द्रव्यांचा संयोग होऊन हा गरविष उत्पन्न होतो. हा आपल्याला इथे चक्रपाणीने सांगितलेलं आहे. तर आता ते जे गरविष आहेत तेच चिरकारी आणि रोगजनक असतात असं चक्रपाणी असं म्हणतात. आता सुश्रुतानुसार जर बघितलं तर गरविष हे आपण आभ्यंतर प्रयोगासाठीच नाही तर बाह्य प्रयोगासाठी उपयोग करू शकतो. जसे की त्याच्यामध्ये लेप म्हणून गरविषाचा प्रामुख्याने उपयोग होतो आणि त्याच्यामुळे विष उत्पन्न होतो. हा सुश्रुतांनी आपल्याला कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने हे कंटेम्पररी ॲस्पेक्ट्स ऑफ गरविश होते. त्याच्यानंतर NCSMने नेक्स्ट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे रोल ऑफ अ गरविश इन अ मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज. मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीजमध्ये काय रोल आहे गरविषाचा असं त्यांनी सांगितलेलं. तर आता गरविष म्हणजे काय, अविपाक किंवा विष उत्पन्न करणं. आता हे जे विष उत्पन्न होतात हे कोणत्या माध्यमातून होतात, अन्न, फल, पाणी हे सोर्सेस यांच्यातूनच ते उत्पन्न होतात. आता यांचं जर समजा आपण जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर ते दोषांची विकृती निर्माण करणं आणि दोषामध्ये विकृती निर्माण केल्यानंतर धातूंच्यामध्ये शैथिल्य निर्माण करणं आणि त्याच्यामुळं ओजक्षय होणार आणि अग्निमांद्य होणार आणि शरीरामध्ये हळूहळू पसरणार. अशा पद्धतीने ते डिसीज उत्पन्न करणार.
त्याच्यानंतर गरविषाचे जर समजा आपण ज्या प्रकारचे गरविष आपण सेवन करतो त्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये लक्षण निर्माण करतो. मग आता ते जर समजा जास्तीत टॉक्झिक आपण जर सेवन केलं तर मग शरीरामध्ये तसेच प्रकारचा टॉक्झिक तो लवकर पॉयझन इफेक्ट करणार. तशा पद्धतीने ते इथं रोल ऑफ गरविष त्यांनी सांगितलेले आहे. आणि लास्ट इन्सेशननं पॉईंट सांगितले इथपर्यंत समजलं का. आता याच्यानंतर हे बघा मित्रांनो, हे जे इन्सेशनचे पॉईंट्स असतात ते आपल्याला कव्हर करावं लागते आहे की नाही. तर आता रिसर्च अपडेट इन गरविष. रिसर्च अपडेट इन गरविष जर बघितलं मित्रांनो तर आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की रिसर्च केलेली आहे. आता गरविष म्हणजे काय की सतत विरुद्ध अन्न जर सेवन केलं तर त्याच्यामुळं काय होणार, अग्निमांद्य निर्माण होणार. अग्निमांद्य निर्माण झाल्यामुळं काय होणार, दोषांची दुष्टी होणार. दोषांच्या बरोबरच धातूंची पण दुष्टी होणार. आणि या दोषाच्या ह्याच्यामध्ये कोणता दोष जर बघितलं तर पित्त दोष याच्यामध्ये दुष्ट होणार. आणि धातू शैथिल्य निर्माण झाल्यामुळं ओजक्षय होणार, ओजाचं क्षय होणार. आणि त्याच्यामुळं काय होणार, पांडुवर्ण निर्माण होणार. आणि पांडुरोग आपल्याला निर्माण झालं त्याच्यामुळं काय होणार, दौर्बल्य, श्रम, भ्रम, अरुची, अक्षिशूत, ऋतुप्रभा लक्षणे या वेगवेगळ्या लक्षणे निर्माण होणार. आता इथे आपल्याला भारतीय विद्यापीठ संचलित हॉस्पिटलमध्ये एक केस आलेलं आहे. तेच इथं रिसर्च अपडेटमध्ये सांगितलेलं आहे की टोटल 30 पेशंट्स ऑफ गरविष जनित पांडू ऑन द बेसिस ऑफ सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्सच्या नुसार त्यांनी काय केलं की सब्जेक्टेड टू क्लिनिकल ट्रायल्स कुठं कंडक्ट केलं त्यांनी, तर भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कात्रज पुणे इथे त्यांनी या 30 पेशंट्स ऑफ गरविष जनित पांडू या रोगावर त्यांनी रिसर्च केले. अशा पद्धतीने हे इथे रिसर्च अपडेट इन गरविष त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेले. तर अशा पद्धतीने हा गरविष होतो मित्रांनो. याचे सर्व मी मस्ट नो पॉईंट्स कवर केलेले आहेत. आता जे दुष्विषय ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. आता इथपर्यंत जर समजलं असेल तर इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल, काही अडचण असेल तर विचारत जा. व्हिडिओ जर समजला नाही तर पुन्हा बघत जा. चॅनलला लाईक करत जा, शेअर करत जा, दुसऱ्यांना सांगत जा. आणि इथं संपेल. थँक्यू व्हेरी मच.